जगात एप्स्टीन फाईलनं खळबळ उडून दिलेली असतानाच महाराष्ट्रात सुद्धा एका प्रकरणानं खळबळ उडून दिलेली आहे आणि ते प्रकरण म्हणजे कॅप्टन अशोक खरात प्रकरण. अशोक खरात त्याच्या खरात फाईल्स मधून अनेक धक्कादायक कारनामे उघडकीस येत आहेत. त्याने अनेक महिलांना भूलथापा देत त्यांची शारीरिक फसवणूक केली, त्यांच्याशी लैंगिक अत्याचार केले आणि त्याच्या लैंगिक अत्याचार करतानाचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. तर या खरातचे अनेक काळे कारनामे सध्या एसआयटी चौकशीमधून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर या प्रकरणामध्ये ज्यावेळी कॅप्टन खरात याला अटक केली गेली 18 मार्च रोजी पहाटे 3 वाजता नाशिक मधून त्याला अटक केली गेली, त्यावेळेस त्याच्याकडनं पोलिसांनी जे डिजिटल डिव्हाइसेस जप्त केले होते आणि विशेषतः पेन ड्राईव्ह, त्या पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांना तब्बल 58 अश्लील व्हिडिओ सापडलेले होते. हे व्हिडिओ सापडल्याच्या नंतर पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती ओळखून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत केली. आता या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस तपास होतोय. खरातकडनं एक एक माहिती जी आहे ती उघडकीस येते आणि कशा पद्धतीनं महिलांची शारीरिक फसवणूक केली होती, कशा पद्धतीने त्याने उद्योगपतींना फसवलेलं होतं, कशा पद्धतीने त्यांनी काळी माया अर्थात अवैध संपत्ती जमा केली होती, सगळं जे आहे ते एक एक पुढे आलेलं आहे. परंतु आता या खरात फाईल्स मधून रोज रोज त्याचे नवे कारनामे पुढे येत असताना आणखी एक प्रकरण जे आहे ते या खरात अर्थात कॅप्टन खरात, ज्याला आपण नाशिकचा बलात्कारी भोंदू बाबा म्हणतो, त्याच खरातचे काय कारनामे आता पुढे आलेले आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खरातनं एका कवितेच्या माध्यमातून जी कविता खरातच्या कार्यालयामध्ये लावण्यात आलेली होती, त्या कवितेच्या माध्यमातून तो महिलांना संमोहित करायचा का अशी सुद्धा चर्चा होतीये. खर तर खरातच्या कार्यालयामध्ये लावलेली ही कविता नेमकी कोणती होती? खरंच खरात या कवितेच्या माध्यमातून महिलांना संमोहित करून त्यांच्याशी लैंगिक वर्तन करायचं का? या बाबतीतच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 18 मार्च 18 मार्च पहाटेचे 3 वाजले होते. कॅप्टन खरात याच्या घरावरती नाशिकच्या पोलिसांनी धाड टाकली आणि या नराधम खरातला ताब्यात घेतलं. ताब्यात घेण्यामागचं महत्वाचं कारण असं होतं की कारण या खरात विरोधात एका महिलेनं लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणामध्ये कॅप्टन खरात याच्यावरती जवळपास 10 दिवस आधीपासूनच, जर पाहिलं तर 7 तारखेपासूनच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावरती कॅप्टन खरात याच्यावरती लक्ष ठेवलेलं होतं. त्याच्या सगळे काळ्या कारनामांचे पुरावे शिर्डीच्या पोलिसांनी गोळा केलेले होते आणि त्यानंतर याचा अहवाल जो आहे राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवला होता आणि त्यानंतर शिर्डीच्या पोलिसांनी सापळा रचून खरात याच्यावरती पाळ ठेवून अखेर खरातला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याचे अनेक कारनामे उघड झालेले होते. महिलांच्या बाबतीत सुद्धा त्याने महिलांना मी कृष्णाचा अवतार आहे, तुम्ही माझी राधा आहात, तुम्ही माझ्या आधीच्या जन्मामधली प्रेयसी आहात असं म्हणून त्यांना अतिशय वाईट पद्धतीनं त्यांचं लैंगिक शोषण केलेलं होतं. त्यांना स्वतःचं मूत्र प्यायला म्हणजे मला बोलायला सुद्धा लाज वाटते अशा पद्धतीचं कृत्य या खरातने जे आहे ते केलेलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई केली. या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एसआयटी गठीत केली. तेजस्विनी सातपुते ज्या आहेत त्या एसआयटीच्या प्रमुख आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये या खराची कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला 24 तारखेपर्यंत, नंतर 29 तारखेपर्यंत आणि आता 1 तारखेपर्यंत या खरातला जी आहे ती पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. जर तुम्ही पाहिला असेल जो खरात एकदम आविर्भावामध्ये नेत्यांसोबत राहायचा, वेगवेगळ्या उद्योगपतींसोबत राहायचा, सेलिब्रिटींसोबत राहायचा, त्याच खरातच्या तोंडून कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अशा पद्धतीचे वाक्य सुद्धा आपण पाहिलेले होतं. पोलिसांनी त्याचं कशा पद्धतीमध्ये चौकशीमध्ये त्याचे हाल केलेले होते हे सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. परंतु खरातच्या विरोधात जी पोलिसांनी हेल्पलाईन क्रमांक जारी केलेला होता, त्या हेल्पलाईन क्रमांकावरती मागील 5 दिवसांमध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त खरात विरोधात तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या आणि त्यामध्ये जवळपास 70 पेक्षा अधिक महिलांनी तक्रारी या खरात भोंदू बाबाच्या विरोधात केलेल्या होत्या. खरं तर पोलिसांकडून या सगळ्याच महिलांना आवाहन केलं जातंय की विश्वास दिला जातो की तुम्ही तक्रार करा, तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल. परंतु लेखी तक्रार करण्यासाठी कोणत्याही महिला या पुढे धजावत नाहीत. आज खरातला अटक होऊन 11वा दिवस झालेला आहे. त्याच्यावरती आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये 9 गुन्हे हे महिलांच्या अत्याचारा संदर्भामध्ये आहेत. परंतु या ज्या महिला खराच्या कार्यालयामध्ये येत होत्या त्या कार्यालयामध्ये एक कविता होती. त्या कविता प्रचंड भली मोठी होती, खूप मोठी अशी कविता होती. त्या कवितेच्या माध्यमातून हा भोंदू बाबा कॅप्टन खरात जो आहे तो या कवितेच्या माध्यमातून जो आहे तो महिलांना काही संमोहित करायचं का, त्यांच्यावरती भुरळ घालायचं का, त्यांना आकर्षित करायचा का, असे सुद्धा प्रश्न या निमित्तानं
उपस्थित होत आहेत. खरं तर अत्यंत विकृत असा बाबा म्हणावा लागेल, जो की कॅप्टन खरात आहे. खरं तर या खरातचा जो कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये नेमकं कविता कोणती होती, ही कविताच आपण अ, ऐकणार आहोत. मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, जी खरातच्या कार्यालयामध्ये या खरातने भोंदूबाबांनी ही कविता लावलेली होती. पाहूयात ही कविता नेमकी काय आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चिट्टी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है। मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना और गिरकर चढ़ना न अखरता है। आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकिया सिंधु में गौताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है। मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में। मुट्ठी उसकी कभी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, स्वीकार करो, क्या कमी रह गई है, देखो और सुधार करो। जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम। कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ही जी कविता आहे, ही कविता हरिवंशराय बच्चन यांची जी कविता आहे, ती कविता हा जो नराधम विकृत बाबा आहे, ज्याचं नाव आहे अशोक खरात, जो की भोंदूबाबा नाशिकचा, ज्याने अनेक महिलांशी गैरकृत्य केलेलं आहे. अनेक पद्धतीनं, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याने ही मोहमाया जमवलेली आहे. त्याच भोंदूबाबा खरातच्या ऑफिसमध्ये ही कविता लावलेली आहे. खरं तर या कवितेचे अनेक अर्थ, जो जशा पद्धतीनं अर्थ घेतो तशा पद्धतीनं या कवितेचे वेगवेगळे अर्थ निघत असतात. त्यामुळे या कवितेच्या माध्यमातून हा भोंदूबाबा महिलांना आकर्षित करत असल्याचं सुद्धा सांगितलं जातं. या बाबतीमध्ये सुद्धा आता तपास होऊ शकतो, अशा पद्धतीची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. खरं तर विकृत बाबाचे खरात प्रकरणामध्ये, या बलात्कार प्रकरणामध्ये कोणते वेगवेगळे अँगल येतात, आणखी कोणती कशा पद्धतीने त्याची चौकशी होते, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यावरती आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामधले 9 गुन्हे हे महिलांच्या अत्याचारासंदर्भामधले आहेत. या प्रकरणात पुढे चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घटनांचे अपडेट तुम्हाला देणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.